नमस्कार, मी अश्विनी. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत 40 इंचाचं 4 टक्सचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण उंची घेणार आहोत. इथे मी उंची घेतली आहे 16.5 इंच. गळ्याचं माप घेणार आहोत 6 इंचावरती. आर्महोलचं माप घेणार आहोत आपण 6 इंचावरती. आणि आपल्या छातीची रुंदी आहे ती घेणार आहोत आपण 10 इंच. 2.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्क करणार आहोत. सेम अशा पद्धतीने खालची जी कमरेची रुंदी आहे ती 36 आहे. ती 9 इंचावरती मार्क करते. दोन्ही टोक जोडून घ्यायचे. हा आपला मागच्या साईडचा पण आहे. आर्महोल 1.5 इंचावरती मार्क करायचे. इथून आपल्याला 3 इंचावरती डाट द्यायचे. इथूनही आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचे. आणि अशा प्रकारे आर्महोलचं सेट द्यायचं. या साईडला आपण खालची कपड्याची पट्टी काढणार आहे. तर मी एक सोपी पद्धत यूज करते, त्यामुळे कपडा आपला वाया जात नाही. आता आपण हे कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे आपला कपडाही वाचतो आणि कटिंग व्यवस्थित होते. हे मी कटिंग करून घेते. कटिंग करून झाली आहे. हाच कपडा आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ज्या साईडवर पुढच्या टक्स आपण मारतो ते काढून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हा कपडा आता अंथरते आणि इकडून फक्त मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. आपण काचूक पट्टी तयार करतो त्यासाठी. तर तिथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करायचं आहे. फक्त हे आतल्या साईडलाच असतं आणि आपल्याला हे ॲज इट इज कट करायचं आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. त्यामध्ये कपडा खूपच कमी लागतो. हे पहा, मी फक्त अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा मार्क केलं. त्यामुळे आपली गळे उतरत नाही. पुढच्या भागेचा आहे, त्यासाठी आपण आर्महोल अर्धा इंच आतून घेतो. हे पण आपण कट करून घेऊया. आता आपल्याला स्लीव्स कट करायची. इकडे मी ह्या साईडला एक्स्ट्राचा कपडा जॉईन करणार आहे. तो आपल्या साईडला सेट दिल्यानंतर आपल्याला जॉईन करता येतो. दाखवते. स्लीव्सची उंची आहे 6.5 इंचावरती घेतलं आहे मी. 6.5 इंचावरती घेतल्यानंतर ज्या साईडला आपण आर्महोल राऊंड करतो त्या साईडला मी 3 इंचावरती मार्क करते. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे जोडून घ्यायचं. जोडून घेतल्यानंतर आपल्याला हा आर्महोल शेप आणि ह्याची फिटिंग 6.5 इंचावरती आहे. 2.5 इंचांनी एक्स्ट्रा घेतलं. आपली कटिंग अस्तरची कटिंग पूर्ण झाली आहे. आता आपण मेन कपड्यावरती कटिंग करून घेऊया. हे ॲज इट इज आपल्याला जसंच्या तसंच कटिंग करायचं आहे. आपल्याला आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यात काहीच चेंज होत नाही. हे पहा, हा बघा, हा भाग आपल्याला कमरेची पट्टीची असते त्याच्यासाठी घेतला आहे.
पट्टीचा भाग आहे. सेम अशा पद्धतीने कपडा फिरवून घ्या आणि जो पुढचा भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे जसा आहे तसा कापून घ्यायचा. जर तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा कमी असेल तर अशा पद्धतीने कटिंग केल्यास ब्लाऊज आपलं व्यवस्थित शिवून येतं. हे पहा, स्लीव्स कटिंग करून घेऊ आपण. ब्लाऊज जर 1.25 मीटरचा असला पीस तर आपल्याला कटिंग करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मग आपल्याला स्लीव्स करताना बऱ्याच वेळेला ॲडजस्ट करावं लागतं. ते प्रत्येक ब्लाऊजमध्ये तो प्रॉब्लेम होतोच. हे मी स्लीव्स कट केलं. आता आपल्याला टक्सचं ब्लाऊज शिवायचं आहे. आपण टक्सच्या ब्लाऊजला गळ्याचा आकार देऊन घेऊ. गळा कटिंग मी 3 इंचावरती करणार आहे आणि गळ्याची लांबी जी आहे ती 7 इंचावरती आहे. इकडून फक्त मी थोडंसं एक्स्ट्रा घेते. गळ्याला शेप देऊन घेऊया. आता मी कटिंग करून घेते. कटिंग हा बघा, हाच भाग जो आहे तो मी हुकपट्टी बनवण्यासाठी यूज करते. आता ह्याच्यावरती आपण डाट देऊया. डाट जो आहे तो वरून 3 इंचावरती घेतला आहे आणि डाट मी घेतला इथे 2.25 इंच. पहिला डाट आहे. दुसरा डाट मी 4 इंचावरती घेतला आहे. 40 साईजचं ब्लाऊज आहे आणि डाट आहे माझं 3.5 इंचावरती. पुढचं जे आहे ते खालून मी 3.5 इंचावरती घेतलं आहे आणि त्याची रुंदी घेतली मी 6.5 इंच लांबी. दुसरा डाट आर्महोलचा आहे. आर्महोलचा मी 5.5 वरती घेतली तर तो घेतली मी 3.5 इंच. अशा प्रकारे आपल्याला डाट्स द्यायचे आहेत. आता आपण गळ्याला शेप देऊन घेऊया. तर या माझ्या कस्टमरने गळ्याची डिझाईन मला दिली नाही आहे पण मी गळ्याची रुंदी मी 3 इंचावरती घेतली आहे आणि नॉर्मल डीप आहे म्हणून मी 12.5 इंचावरती लांबी घेते. इथूनही आपल्याला 3.5 इंच घेतल्या रुंदीला तरी चालेल कारण 40 इंच छाती असल्यामुळे रुंद पाठाण असणार आहे यांची. आणि हा जो डाट आपण देतो इथे कमरेच्या खाली टक्स जो मारतो तर इथे 11.5 वरती आहे. 11.5 म्हटल्यानंतर मी इथे 5.25 वरती घेणार आहे. 5.25 आणि याची डाटची उंची जी आहे ती 5 इंचावरती घेणार आहे. ॲक्च्युली बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एवढे डाट देतो, कमी देतो, तर कमी डाट दिल्यामुळे जी फिटिंग असते ती बरोबर येत नाही. अशा प्रकारे जर तुमचा डाट उंच असेल तर सेम हा कमरेचा बरोबर येतो. तर आपला आता फक्त आपल्याला काचपट्टी बनवायची आहे. तर काचपट्टी बनवण्यासाठी मी हा मेन फॅब्रिक आहे तो घेतला आहे. काचपट्टीसाठी मी इथे 5.5 इंचावरती मार्क करते आणि याची लांबी घेते. अंदाजे मला माहीत नाही, ते शिवताना कळतं. मी 11.5 वरती घेते आणि अशा प्रकारे आपल्याला हे कटिंग करायचं. तर मी हे कटिंग करून घेतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. जर तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. हे बघा, हा आपला बॅकचा भाग आहे 40 इंच. हा फ्रंटचा भाग आहे. ह्याच्या खालची ही कमरपट्टी आहे, ही काचपट्टी आहे, ही हुकपट्टी आहे, ही काचपट्टी आहे आणि हे स्लीव्स आहे. आपली कटिंग पूर्ण झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.